नमस्कार. मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम. कोल्हापूरच्या सजग नागरिकांच्या अनुषंगानं हे आजचा खास एपिसोड आहे. कोल्हापूर शहराच्या भविष्यातील पर्यावरणीय सुरक्षिततेचा आराखडा मांडणारा नागरिकांचा पर्यावरणीय जाहीरनामा 2026 कोल्हापूरमध्ये जाहीर करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शहरातील पर्यावरण, पाणी, कचरा व्यवस्थापन, वृक्ष, तलाव, दळणवळण आणि आपत्ती व्यवस्थापन या मूलभूत प्रश्नांवर नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते व सामाजिक संस्थांनी एकत्र येत हा जाहीरनामा सादर केलेला आहे. नव्या लोकप्रतिनिधींनी पर्यावरणाला प्राधान्य देत शहराचा विकास साधावा अशी ठाम मागणी या जाहीरनाम्यातून करण्यात आलेली आहे. नेमकं या जाहीरनाम्यामध्ये काय आहे ते आपण पाहूया. नागरिकांचा पर्यावरणीय जाहीरनामा 2026 हा संपूर्ण जाहीरनामा हा कोल्हापूर शहरासाठी आहे. नागरिकांचा पर्यावरणीय जाहीरनामा 2026 हा कोल्हापूर शहरातील पर्यावरण क्षेत्रात तसेच इतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती, कार्यकर्ते, संस्था व संघटनांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आलेला आहे. जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांनंतर प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधी शहराचा कारभार हातात घेतील. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये सन 2007 पासून कार्यरत असलेल्या 24 संघटना, 100 पेक्षा अधिक नागरिक, तज्ज्ञ व पर्यावरण कार्यकर्त्यांनी मिळून नांदी पर्यावरण समृद्धीची या संकल्पनेतून हा जाहीरनामा तयार केलेला आहे. या जाहीरनाम्यामध्ये आजवर अनेक पर्यावरणीय मुद्द्यांवर काम झाले असले तरी सध्याच्या टप्प्यावर नव्याने उभ्या राहिलेल्या आव्हानात्मक मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. शहराच्या पर्यावरणाशी निगडीत गंभीर व महत्त्वाचे प्रश्न नव्या लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि राजकीय पक्षांनी प्राधान्याने हातात घेणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व मुद्द्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती सहकार्याची भूमिका आम्ही नागरिक म्हणून निभावण्यास पूर्णतः तयार आहोत. शहर व शहराच्या परिघावरील गावांमधील भौगोलिक पाणलोट क्षेत्र लक्षात घेऊन सर्व निर्णय व उपाययोजना करण्यात याव्यात अशी आमची भूमिका आहे. एक पाणी. पुढील किमान 30 ते 50 वर्षासाठी कोल्हापूर शहराला स्वच्छ नव्हे तर शुद्ध पिण्याच्या पाण्याची किमान गरज कशी भागवता येईल याचा सखोल अभ्यास करावा. पाण्याचे स्रोत प्रदूषित होणार नाहीत याची ठोस हमी देणारी यंत्रणा उभी करावी. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी सक्षम रचना विकसित करावी. बांधकाम, वाहनधुणे, सार्वजनिक स्वच्छता, उद्याने यांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक करावे. पिण्याच्या पाण्याचे व वापराच्या पाण्याचे दर वेगवेगळे ठेवावेत. जास्त वापर करणाऱ्यांनी जास्त दर भरावेत. छतावरील पावसाचे पाणी संकलन, भूजल पुनर्भरण व पाण्याच्या पुनर्वापरासाठी कायदेशीर बंधने व प्रोत्साहन द्यावे. सर्व प्रकारच्या सांडपाण्यांवर प्रक्रिया करणारी विकेंद्रित यंत्रणा उभी करावी. मोठ्या इमारती, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, मंगल कार्यालय, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, स्टेडियम यांना सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर सक्तीचा करावा. आपत्तीच्या काळात पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जुने तलाव, विहिरी व कूपनलिकांचे पुनर्जीवन करावे. वाढती व तरंगती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा, शुद्धीकरण, सांडपाणी प्रक्रिया व खर्च यांचा कालबद्ध आराखडा तयार करावा. कचरा व्यवस्थापन. द्रव, घन व वायू अशा तिन्ही प्रकारच्या कचऱ्यांसाठी संकलन, वर्गीकरण प्रक्रिया व विल्हेवाट यांची सक्षम व्यवस्था उभी करावी. कचरा कमी होईल यासाठी जनजागृती करावी. एकल वापराच्या प्लास्टिकवर कठोर निर्बंध घालावेत. सर्व प्रकारचा कचरा उदाहरणार्थ घातक, जैववैद्यकीय, बांधकाम, मृत प्राणी इत्यादी वेगळा करून शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करावी. मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर जबाबदारी निश्चित करावी. ध्वनी, वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनीचा वापर सक्तीचा करावा. तिसरा आहे वृक्ष व जैवविविधता. वृक्ष प्राधिकरण समिती अधिक सक्षम व कार्यक्षम करावी. दरवर्षी किमान 10,000 वृक्ष लागवड व संवर्धन करावे. बेकायदा वृक्षतोडीवर कठोर कारवाई करावी. देशी व दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन करावे. 5 वर्षातून एकदा वृक्ष गणना करावी. वृक्षांच्या मुळाभोवतीचे सिमेंट, डांबर, जुने ट्री गार्ड्स काढावेत. उद्याने, रस्त्यांच्या दुभाजकांवरील हिरवळ यांची नियमित निगा राखावी. शहरातील 90 पेक्षा अधिक उद्याने अधिकृत यादीत समाविष्ट करून त्यांचे संवर्धन करावे. तलाव, रंकाळा, कळंबा, राजाराम, कोठीतीर्थ, हनुमान, रमणमळा, लक्षतीर्थ इत्यादी तलाव कोल्हापूर शहरात आहेत. सर्व तलावांसाठी प्रदूषण रोखणारी आदर्श व्यवस्थापन प्रणाली राबवावी. जैवविविधता जपण्यासाठी तलावांचे पुनर्जीवन करावे. 5वा आहे मैदान. शहरातील सर्व मैदाने व मोकळ्या जागा सुरक्षित व वापर योग्य कराव्यात. आरक्षित जागांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. 6वा आहे दळणवळण. शहरातील रस्ते शास्त्रीय पद्धतीने विकसित व दुरुस्त करावेत. अतिक्रमणे हटवावीत. पार्किंग, एकेरी मार्ग, उड्डाणपुले यांचा समग्र आराखडा तयार करावा. नव्या बांधकामांमध्ये पार्किंग सक्तीचे करावे. दीर्घकाळ बंद असलेला कत्तलखाना तातडीने सुरू करावा, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार मांस उपलब्ध होईल. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगानं पूर, भूकंप, आग, साथीचे रोग यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने व्यापार आराखडा तयार करावा. प्रशिक्षण, साधनसामग्री व जनजागृती करावी. इतर महत्त्वाचे मुद्दे. दरवर्षी महापालिकेचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल प्रसिद्ध करावा. पर्यावरणीय वारसा स्थळांचे संरक्षण करावे. सर्व पर्यावरण विषयक कायदेशीर समित्यांचे कामकाज नियमित व गांभीर्याने चालवावे. हा संपूर्ण पर्यावरणीय जाहीरनामा ज्यांनी सादर केलेला आहे त्या संस्था आहेत विज्ञान प्रबोधिनी, निसर्ग मित्र परिवार, मित्र कोल्हापूर, महिला दक्षता समिती, निसर्ग अंकुर, अमन फाउंडेशन कोल्हापूर, प्रजासत्ताक सामाजिक संस्था. एकूणच नागरिकांच्या पर्यावरणीय जाहीरनामा 2026 हा केवळ मागण्यांचा दस्तावेज नसून कोल्हापूरच्या शाश्वत विकासाचा स्पष्ट मार्गदर्शक ठरणारा आराखडा आहे. आगामी महापालिका निवडणुकांनंतर सत्तेत येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या जाहीरनाम्यातील मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून पर्यावरणपूरक धोरणे राबवावीत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या सामूहिक सहभागातूनच कोल्हापूरचे पर्यावरण सुरक्षित ठेवत विकास साधता येईल हा ठाम संदेश या जाहीरनाम्यातून देण्यात आलेला आहे. पाहत राहा सकलम. धन्यवाद.